सिमिलरली पैसा आवश्यक नक्की आहे, पण मी पैशासाठी जगतो का? तर नाही. तर नाही. मला काही माझ्या जीवनामध्ये मी कोणाची तरी कॉस्ट म्हणून बघणं इज अ व्हेरी डिग्रेडिंग व्ह्यू ऑफ माय ओन सेल्फ असं मला वाटतं. आणि त्याच्यावरचं एक एलिमेंट म्हणून मी रजिस्टर व्हावं याच्यासाठी माझा जन्म झाला आहे असं किमान मला वाटत नाही. तुमच्या डेफिनेशन इफ CTC इज सक्सेस तर देन आय शुड बी अ फेल्युअर. आणि जणू काही त्या अमाऊंटवरनं आपला मुलगा सक्सेस की फेल्युअर हे आपणही ठरवतो, ते मुलालाही ठरवायला भाग पडतो आणि समोरच्यानी ठरवायला भाग पडतो. हे असं का? पण आय थिंक इट इज हाय टाइम दॅट इंडियन पेरेंट्स डोंट टॉक अबाउट द सॅलरीज ऑफ देअर चिल्ड्रन. म्हणजे बाप म्हणून हे का नाही सांगतायत, हो तो पुरेसे कमवतो त्याच्यापुरते, आमच्याकडनं तर काही घेत नाही. पण जास्ती चांगलं सांगू का तुम्हाला, माझा मुलगा अतिशय सुंदर तबला वाजवतो. 21 दिन में पैसा डबल. मित्रांनो, हा डायलॉग तुम्ही अनेकदा मीम्सद्वारे ऐकला असेल. हेराफेरी 2 नावाचा सिनेमा आहे बरं का. त्यामध्ये जी अनुराधा आहे लक्ष्मी चिटफंडची, ती हा डायलॉग सगळ्यांना मारत असते आणि गंडवत असते. आपलं जीवनही असं काहीतरी लक्ष्मी चिटफंड सारखं झालंय. पैशाच्या, प्रसिद्धीच्या आणि हाईपच्या मागे आपण धावतोय आणि त्याच्या मागे धावताना अनेकदा ना नीतिमत्तेचाही विसर आपल्याला होतो. तर आजच्या पॉडकास्टमध्ये मी काय अशी स्कीम वगैरे काय देणार नाही, पण पैसे आणि करिअर याच्याशी तरुणाईचं आपलं नातं कसं असावं यावर आपण थोडी चर्चा करूया. चर्चेला आपल्यासोबत जुळलेले आहेत निर्माणचे प्रोग्राम डायरेक्टर अमृत बंग, जे आमच्याशी पहिल्यांदा जुळलेले आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की निर्माण हा प्रोग्राम 2008 पासून सुरू आहे. डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांच्या संकल्पनेतून हा प्रोग्राम साकार झाला आणि आता ते प्रोग्राम अमृत बंग चालवत आहेत. या प्रोग्रामद्वारे तरुणाईला त्यांचं जीवनाचं प्रयोजन काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न सतत होत असतो. वर्कशॉप आणि सेशनद्वारे तरुणाई त्यांचं युथ फॉर पर्पजफुल लाईफ हे मिशन शोधत असतं. तर चला या पॉडकास्टला सुरुवात करूया. हॅलो दादा. हाय दादा, सगळ्यात पहिला प्रश्न इन्फॉर्मली विचारायचा आहे माझ्या दृष्टीने, की आमचा जो सर्कल आहे तो सगळ्यात जास्त CTC डिस्कस करत असतो, पैसा वगैरे, कॉस्ट टू कंपनी. कॉस्ट टू, येस. आणि आता मी सुद्धा गडचिरोलीला आलोय, सर्चला जोडलेलो आहे. तर मला सुद्धा अनेकदानी पहिला प्रश्न तोच विचारला, किती कमवतो, तिथे कशाला जातोय, पुणे सोडून का जातोय. तर त्या सगळ्या तरुणांच्या दृष्टिकोनातून मला हा प्रश्न तुला थेट विचारायचा आहे की पैसा महत्वाचा आहेच, पण CTC ला जास्त फोकस का दिला जातो आजच्या काळात तरुणाईत? CTC ला जास्ती फोकस का दिला जातो हे याचं उत्तर तर तुम्हीच शोधायला पाहिजे. CTC हे व्यक्तीच्या यशाचं एकमेव मूल्यमापन आहे का याच्याविषयी मला काय वाटतं हे मी सांगू शकतो. CTC ला महत्व मी देत नाही, त्याच्यामुळे तुम्ही लोक का देता याचं उत्तर मी नाही देऊ शकत. तू का टू फिगर आउट मी का देत नाही. CTCचा फुल फॉर्म काय? कॉस्ट टू कंपनी, राईट? सो इफ माय एंटायर लाईफ इज टू बी मेजर्ड एज CTC, फर्स्ट ऑफ ऑल आय एम नॉट अ कॉस्ट, राईट? आय थिंक आय एम अ रिसोर्स, इफ एट ऑल आय एम एन ॲसेट. सो आय एम नॉट अ कॉस्ट. मला काही माझ्या जीवनामध्ये मी कोणाची तरी कॉस्ट म्हणून बघणं इज अ व्हेरी डिग्रेडिंग व्ह्यू ऑफ माय ओन सेल्फ असं मला वाटतं. सेकंड, माझा जन्म एखाद्या कंपनीसाठी किंवा एखाद्या कंपनीच्या इन्कम एक्सपेंडिचर स्टेटमेंटमधली एक लाईन आणि त्याच्यावरचं एक एलिमेंट म्हणून मी रजिस्टर व्हावं याच्यासाठी माझा जन्म झाला आहे असं किमान मला वाटत नाही. सो CTC ॲज अ इंडिकेटर ऑफ माय ओन वर्थ हे मला खरंच मनापासून मान्य नाही. आणि गंमत ही की मी 2007 साली जेव्हा कम्प्युटर इंजिनियर म्हणून ग्रॅज्युएट झालो, मला सुदैवाने चांगल्या नोकऱ्या मिळाल्या. त्याच्यातली एक सिमॅन्टेक नावाच्या कंपनीमध्ये मी काम करायचो. 2008 मध्ये मी तो जॉब सोडला आणि आता जे काही निर्माणचं काम करतोय ते करतोय. बरोबर. इफ यू ऍडजस्ट फॉर इन्फ्लेशन अँड एव्हरीथिंग, 2007 मध्ये माझी जी CTC होती ॲज अ 21 year old, आय एम नाउ 40. मला तेवढी सॅलरी अजूनही मिळत नाही. राईट. सो एम आय अ सक्सेस, एम आय अ फेल्युअर? तुमच्या डेफिनेशन इफ CTC इज सक्सेस तर देन आय शुड बी अ फेल्युअर. बट देन इफ आय एम अ फेल्युअर, वाय आर यू स्पीकिंग टू मी? करेक्ट. सो CTC ला हे जे चमत्कारिक महत्व आलं आहे
याच्यामध्ये जो व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो मुळात एक कॉस्ट सेंटर इन अन अकाउंटिंग सिस्टीम. आय फाइंड दॅट व्ह्यू इट सेल्फ सो डिरोगेटरी की व्हॉट एव्हर अमाऊंट यू माइट पुट इन ॲडिशन टू इट. आय पर्सनली हॅव अ ॲलर्जी विथ लुकिंग ॲट युअर सेल्फ एज अ कॉस्ट सेंटर. बरोबर. पण दादा एक असतं की युवा वर्गच नाही, पॅरेंट्स मध्ये आणि सोशल लाईफ मध्ये आपण जेव्हा जातो परिवारामध्ये वगैरे, तेव्हा वडील गेले, वडिलांना त्यांचे नातेवाईक विचारतात मुलगा कुठे लागलाय, अमुक तमुक कंपनीत किंवा XYZ लागलाय, तो किती कमवतो. हे महत्वाचं असतं आपल्यासाठी सुद्धा नाही तर आपले आई वडील सुद्धा अनेकदा मुलांना सगळ्यांना जज करत असतात की तो किती कमवतोय, त्यांच्यावर जितका खर्च झाला त्याच्यात किती आउटपुट देतोय. हे कितपत योग्य वाटतं तुला? आणखी दुसरी गोष्ट की CTC ला आपण महत्व देत नाही अनेकदा, पण गरजा असतात, शहरी जीवनात राहतात किंवा बाहेर असतो, खर्च असतो, महागाई असते, त्यातल्या त्यात आपण काय म्हणतो आपलं मटेरियलिस्टिक ऍस्पिरेशन फार असतं. गाड्या घ्यायच्या आहेत, फोन घ्यायचे आहेत, कपडे घ्यायचे आहेत महागडे, ब्रँडच्या मागे धावत असतो. आणि त्यामध्ये मी सुद्धा चुकत नाही. मला सुद्धा जर काही घ्यायचं असेल तर मला एक ब्रँड आवडलेला असतो आणि मला तो पाहिजे, मग मी त्याच्यासाठी किती खर्च जाणार त्याचं मग इकडे मोजमाप करत असतो की माझ्या पगारातून एवढे मी काढून ठेवणार, मग मी एवढ्यात विकत घेणार. तर हा सगळा हे जे द्वंद्वात्मक परिस्थिती आहे त्यातून बाहेर कसं पडायचं, मार्ग काय त्यातून थोडं निघायचा, आणि याला दुसरा दृष्टिकोन कसा असावा मुलांचा? तू जेन्युइन द्वंद्व मांडलायस आणि दोन वेगवेगळे प्रश्न आहेत तुझ्या याच्यामध्ये. सेकंड द्वंद्व हे तुझं इंटरनल द्वंद्व जास्ती आहे. पहिलं द्वंद्व जे तू सांगितलं की समजा पेरेंट्स कोणाकडे गेले आणि तिथे चर्चा होते, विचारणा होते. अगदी बरोबर आहे. हा एक दैनंदिन जीवनातला अनेक लोकांचा अनुभव आहे. सो आपल्याला हा विचार केला पाहिजे आणि आपल्या पेरेंट्सशी कदाचित ती चर्चा केली पाहिजे की पेरेंट्सना जर असं कोणी विचारलं काय हो तुमचा मुलगा काय करतो, काहीतरी सांगितलं समजा X ठिकाणी मुलगा माझा काम करतो, किती कमावतो हा प्रश्न येतो आणि तिथे सुरू होते गोष्टी. बरोबर. याला असं उत्तर का नाही देता येत? पुरेसे कमावतो त्याच्यापुरते. बरोबर. त्याची अमाऊंट सांगायची ही जी काही एक ओढ आहे आणि जणू काही त्या अमाऊंट वरनं आपला मुलगा सक्सेस की फेल्युअर हे आपणही ठरवतो, ते मुलालाही ठरवायला भाग पडतो आणि समोरच्यानी ठरवायला भाग पडतो. हे असं का? खरं तर आपण असा विचार केला पाहिजे की असं झालंय का की बाप म्हणून किंवा आई म्हणून आपल्या पोरामध्ये सांगण्यासारखं दुसरं काही दिसत नाही का? म्हणजे बाप म्हणून हे का नाही सांगतायत, अहो तू पुरेसे कमवतो त्याच्यापुरते, आमच्याकडनं तर काही घेत नाही, पण जास्ती चांगलं सांगू का तुम्हाला, माझा मुलगा अतिशय सुंदर तबला वाजवतो किंवा जे काही, किंवा काहीतरी माझा मुलगा आहे ना अरे अतिशय छान क्रिकेट खेळतो, किंवा अजून काहीतरी माझा मुलगा खूप छान त्याच्यात लिडरशिप पोटेन्शियल आहे, आपल्या कम्युनिटी मधला सगळा भाग याच्यातला वेस्ट त्याने सेग्रिगेट करण्यासाठी अख्ख्या कम्युनिटीला मोबिलाइज केलाय. काही याच्यातलं असू शकतं, पण त्या आपल्या पाल्याच्या व्यक्तित्वामधले जे इतर अनेक चांगले गुण असतील आणि ते तर भारतातल्या प्रत्येक तरुण मुला मुलीमध्ये आहेत, ते सांगण्याच्या ऐवजी, कारण दॅट इज द रिअल युनिक थिंग, राईट? दॅट इज अ युनिक थिंग इन दॅट चाइल्ड. दॅट्स ऑल्सो समथिंग फॉर विच पेरेंट्स कॅन टेक सम क्रेडिट बिकॉज देर माइट बी सम जेनेटिक इन्फ्लुएन्स, देर माइट बी सम कल्चरल इन्फ्लुएन्स. तू जर खरंच मला चांगला वाजवत असेल तर होऊ शकतं काहीतरी म्युझिकचा सेन्स तुझ्या कुटुंबातनं तुझ्याकडे आला असेल. त्याच्यासाठी प्राऊड राहणं हे जास्ती चांगलं आहे, रादर दॅन की कुठल्या कंपनी तुला किती पगार देते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे द्वंद्व तू अगदी जेन्युइन मांडलंस, पण आय थिंक इट इज हाय टाइम दॅट इंडियन पेरेंट्स डोंट टॉक अबाउट द सॅलरीज ऑफ देअर चिल्ड्रन अँड ॲज इफ दॅट इज अ मार्कर ऑफ सक्सेस. Point 1. Right. Point 2, they start talking about other things of that person's life. Third is, if at all, they should talk about his work. Right. की माझा मुलगा काहीतरी XYZ ठिकाणी काम करतो. तुझ्या केसमध्ये तुझ्या आई वडिलांना हे सांगता आलं तर जास्त चांगलं होईल की माझ्या मुलाने त्याला दुसरीकडे नोकरीची संधी असताना देखील तो मुद्दामून गडचिरोली सारख्या ठिकाणी गेला, स्वयंप्रेरणेने गेला आणि तिथे सर्च नावाच्या एका सामाजिक संस्थेसोबत तो काम करतोय, आदिवासी लोकांना आरोग्य सेवा मिळावी याच्यासाठी योगदान देतोय. हे तुझ्याविषयी खूप जास्ती बोलतं, रादर दॅन की तुझ्या पॅकेजच्या फिगर मध्ये एक 0 बदलला काय किंवा इकडचा एक डिजिट बदलला काय. बरोबर. तर हे मला असं वाटतं एकतर पहिली गोष्ट बघायला पाहिजे. सो माझं आवाहन आहे भारतातल्या सगळ्या पेरेंट्सना, आपल्या मुलाचे पॅकेज फिगर्स घोषित करू नका. बरोबर. एवढं जरूर म्हणा की पुरेसं कमवतो. नाहीतर आजकाल असं होत आहे की पॅकेज खूप आहे पण तरी डेट मध्ये आहे. काय उपयोग आहे?
EMIs भरतोय, घरावर पडू शकत नाही. बिलकुल. तुझा दुसरा प्रश्न काय होता की तुझ्या मनामध्ये हा मटेरियल, असतं. हा आपण एखादी गोष्ट घेण्याच्या मागे जातो, ब्रँड आपल्याला आवडतो, एखादी वस्तू घ्यायची असते, त्यासाठी पैसा लागतो. तो सुद्धा एक डिलेमा आहे की पैसा चूज करावा, ती ब्रँड चूज करावा, की आपल्याला जे करायचंय, आपल्याला द्यायचंय समाजासाठी, ते चूज करावं. ठीक. याचं विस्तृत उत्तर देण्याच्या आधी मला एक छोटा किस्सा सांगायचा आहे. नक्की. मी 10वी पर्यंत इथे गडचिरोलीला जिल्हा परिषद शाळेमध्ये होतो. शाळेत फार कधी काही गेलो नव्हतो. 11वी 12वीला मी नागपूरला गेलो शिकायला, आणि माझ्यासाठी तो एक कल्चरल शॉक होता. कारण पहिल्यांदा माझे क्लासमेट्स तर अतिशय हुशार होते, मला फार मजा आली, पण पहिल्यांदा आय गॉट यूज टू दिस काइंड ऑफ अ थिंकिंग की वेअर इवन एडोलेसेंट बॉयज एंड गर्ल्स वेर टॉकिंग अबाउट इसमें पैसा ज़्यादा है, ये करियर करेंगे आगे, वो करेंगे क्योंकि इसमें ज़्यादा स्कोप है, इसमें ज़्यादा पैसा मिलेगा. आय वॉज नॉट एक्सपोज टू दॅट काइंड ऑफ थिंकिंग. सो मी जरा थोडा कन्फ्यूज झालो. सो मला आठवतं की माझी आई डॉक्टर राणी बंग एक दिवशी त्या नागपूरला आल्या होत्या काही कामासाठी, मला भेटायला आल्या होत्या मी जिथे राहत होतो तिथे. तर मी आईला विचारलं मनापासनं. माझी आई गोल्ड मेडलिस्ट, अतिशय श्रीमंत घरातनं आलेली, पण तिने स्वतःहून एक व्हॉलंटरी पॉवर्टीचं आयुष्य निवडलं आणि अख्खं आयुष्य गडचिरोलीमध्ये तिने व्यतीत केलं. सो मला जरा तिच्याकडे समजून घ्यायचं होतं, म्हणून मी तिला विचारलं की आई, हे बाजूला बोलताना सगळे मित्र वारंवार पैसा 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 असं करतात आणि त्याला खूप महत्व द्यावं असं म्हणतात, तर पैशाकडे कसं बघावं मी जीवनामध्ये, मला काही सांगते का? मला असं वाटतं त्या दिवशी माझ्या आईने मला अतिशय सुंदर उत्तर दिलं. माझी आई असं काही नाही बोलली की बेटा पैसा माया है, कुछ नहीं लगता वगैरे असलं बोलली असती तर कदाचित मी तिच्यावर विश्वास नव्हता ठेवला. ती म्हणाली की बेटा पैसा चपलेसारखा आहे, आवश्यक आहे. पायात जर चप्पल नसेल तर पायाला काटे बसू शकतात, ऊन लागू शकतं, चटके लागू शकतात, चिखल लागू शकतो. म्हणून चप्पल जशी पायात पाहिजे तसा पैसा आवश्यक आहे. पण एकच ध्यानात ठेवायचं म्हणे की चप्पल तू पायात घालून फिरतो, गळ्यात घालून फिरत नाही. वा. सो एखाद्या गोष्टीची नेसेसिटी जितकी असावी आणि एखाद्या गोष्टीचा माझ्या जीवनातला रिलेटिव्ह इम्पॉर्टन्स किंवा सेंट्रॅलिटी किती, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी समजा हा शर्ट घातलाय, आता नेसेसरी आहे, काहीतरी तर घालावा लागेल. तो शर्ट घालणं आवश्यक आहे का? नक्कीच आवश्यक आहे. पण मी शर्ट घालण्यासाठी जगतो का? अर्थात नाही. बरोबर. किंवा अनलेस एखादे फारच प्रचंड खवाई असतील तर गोष्ट वेगळी. अदरवाईज आपण म्हणूया की जेवण आवश्यक आहे का? नक्कीच आवश्यक आहे. चांगलं जेवण आवडतं का? नक्कीच आवडतं. पण मी जेवणासाठी जगतो असं उत्तर मला वाटतं सेन्सिबल माणसं नाही देणार. सिमिलरली पैसा आवश्यक नक्की आहे, पण मी पैशासाठी जगतो का? तर नाही. तर नाही. हे झाला, मला तो त्यावेळेला मिळालेली ती क्लॅरिटी फार उपयुक्त राहिली. आता मला असं वाटतं की जे ऍक्च्युअल व्यावहारिक खर्च असतात, त्या व्यावहारिक खर्चातले काही खर्च हे आवश्यक खर्च राहतील, ते तर तुला करणे भाग आहे. बरोबर. काही खर्च एखाद्या वेळेला थोडे चैनीचे खर्च असतील, शक्य असेल तर कर, काही करूच नको, अगदी भडंगासारखा राहा असं काहीही आपलं म्हणणं नाही. पण दोन मुद्दे महत्वाचे त्या खर्चामध्ये. एक, ते खर्च तुझे जर इतके वाढले की त्याच्यासाठी आवश्यक पैसा कमवण्यासाठी म्हणून तुला तुझ्या जीवनाच्या काही महत्वाच्या मूल्यांवर किंवा स्वप्नांवर जर पाणी फेरावं लागत असेल, तर देन दॅट ऑब्जेक्ट इज कॉस्टिंग यू युअर लाईफ, युअर ड्रीम्स, Your values. युअर व्हॅल्यूज, अँड दॅट इज नॉट वर्थ इट. सो तुला एक शर्ट आवडत असेल, समजा त्याच्यातलं तुला कुठला तरी पीटर इंग्लंडचा ब्रँडेड शर्ट आवडत असेल, घ्यायचा आहे ना, इच्छा घे ना बाबा. फार नसेल त्यावेळेला शक्य तर 4 महिन्याने पैसे साठवून घे, एकदम घेऊच नको असं काय मी म्हणून नाही राहिलो. पण तुला अशा काहीतरी सवयी लागल्या किंवा मला आता अशा प्रकारे जगायचं आहे की त्याच्यामुळे मला बाकी काही नाही, मला माझे स्वप्न, माझे कर्तव्य, माझी मूल्य सगळ्यांना फाटा देऊन कुठल्या तरी नॉनसेन्सिकल कामामध्ये पण खूप पैसे मिळतात म्हणून मला ते करावं लागत असेल, तर देन यू आर पुटिंग युअर लाईफ ॲट स्टेक. दॅट इज नॉट वर्थ इट. दिस इज पॉईंट 1. पॉईंट 2 इज, एखादी गोष्ट आवड म्हणून घेणं किंवा कधी कधी गरज म्हणून घेणं. आता तुला चष्मा आहे, मलाही चष्मा आहे, सो ऑब्व्हियस आहे की आपल्याला चष्मा घ्यावा लागणार. ऑब्व्हियस आहे की तकलादू फ्रेम कामाची नाही, काहीतरी चांगली फ्रेम लागेल, त्याच्यामध्ये ज्याची क्लॅरिटी थोडीशी जास्ती, ज्याची ड्युरेबिलिटी जास्ती, अशी फ्रेम घेण्यात काहीच हरकत नाही. सो
एखाद्या वस्तूची आवड म्हणून आणि गरज म्हणून घेण्यात तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण बऱ्याचदा असं होतं, मला असं वाटतं की लोक खर्च असा करायला लागतात बिकॉज दॅट एक्सपेंडिचर बिकम्स अ स्टेटस मार्कर. मला आश्चर्य वाटतं की आजकाल 19 आणि 20 वर्षाची कॉलेजची पोरं, आई वडील कष्ट करून त्यांना पैसे पाठवतात पॉकेट मनीचे, ते त्याच्यातनं पैशाचे हप्ते भरून ॲपलचा फोन घेतात. आयफोन. आणि का? तर त्यांना फक्त मिरवायचं आहे. हे काय मला खरंच कळत नाही. म्हणून आय जस्ट गिव्ह यू एन एक्झाम्पल. हा जो माझा फोन आहे ना, हा OnePlusचा फोन आहे. हा या फेब्रुवारी महिन्यात मी घेतला. आणि माझा मित्र वैभव माझ्या निर्माण टीम मध्ये माझ्यासोबत काम करतो. मी त्याला विचारलं, कारण माझा आधीचा फोन 5 वर्ष वापरून अगदीच स्लो झालेला, काम नव्हता करत, म्हणून मी त्याला विचारलं कुठला घेऊ. त्याने मला सजेस्ट केला, मी हा घेतला. हा मी आजपर्यंत माझ्या जीवनात घेतलेला कॉस्टलीस्ट फोन आहे. आणि याची किंमत किती आहे माहित आहे? 18,000. 18,000. Can I afford a phone which is 5 or 10 times costlier than this? I can. असं नाही की मी घेऊ नाही शकत त्याच्यापेक्षा 5 किंवा 10 पट महागडा फोन, पण मी का घेऊ? मला नाही गरज. बरोबर. So just because somebody else might think an particular model or iPhone or something else or 70,000 phone तसा असेल तरच बाबा काहीतरी या व्यक्तीचा सन्मान आहे, स्टेटस काय काहीतरी. My self-esteem is not that cheap की that will depend on what is the cost of the phone that I carry in my pocket. So आता हे मी माझ्या बाबतीत बोललो, पण मला वाटतं हा प्रत्येकाने आपापल्या पुरता विचार करावा की आपला सेल्फ एस्टीम इतका फ्रजाईल आहे का, किती कोणत्या मटेरियलला अटॅच असेल. बरोबर. यासोबतच एक जुळून येतं की जी मुलं याच्या मागे धावतात ती जी गोष्ट अफोर्ड करू शकतात किंवा ज्या गोष्टीची गरज आहे त्यामध्ये समाधानी राहत नाही. या सगळ्याच्या मागे धावण्याचा एक गाभा तोच असावा सायकोलॉजिकली. त्यामध्ये त्यांना समाधान वाटत नाही, त्यांना दाखवायचं असतं, सतत मिरवायचं असतं. यामध्ये सोशल मीडिया एक खूप मोठा भाग आहे की ट्रेंड, हाईप, की हेच घेतलं तर तुमचं स्टेटस आहे, यावरूनच तुम्हाला लोक मान देतील, सन्मान देतील. तर सोशल मीडियामुळे आणखी एक गोष्ट मला असं वाटतं की पैसा कमवण्याचं आधी जे साधन होतं ते नैतिक साधनं आपल्याला खूप सारे माहिती आहे की अभ्यास करा, काम करा, चांगली नोकरी भेटेल, व्हॅल्यूज भेटेल, तिथून तुम्ही करू शकता. पण या ट्रेंड आणि या सगळ्या हाईपमुळे आणखी एक गोष्ट झाली की पैसा कमवण्याचे जे साधनं आहे त्यामध्ये अनैतिक साधनं पण राईट आहे असा एक भ्रम सोशल मीडिया देत असतो सतत. तो पुरवत असतो पोरांना. काहीतरी आपण चूक करतोय ही जाणीव सुद्धा मुलांना होत नाही. ज्यामध्ये आपण असं म्हणू शकतो क्रिकेट बेटिंग, शेअर मार्केट एका अर्थाने योग्य असलं तरी त्यामध्ये इंट्राडे ट्रेडिंग, सतत त्यात गुंतून राहणं, त्यात क्रिप्टो करन्सी आली, आणि ह्या सगळ्या गोष्टी सोशल मीडियाद्वारे राईट वाटतात मुलांना. तर ही जी व्याख्या आहे अनैतिक नैतिकताची, या सोशल मीडियाद्वारे गोंधळल्या आहेत का? याबद्दल तुझं काय मत आहे? मी सोशल मीडिया फ्रँकली स्पीकिंग इतकं वापरत नाही. सो मी पर्सनली हा डायलेमा इतका एक्सपिरियन्सच करत नाही. पण तू आत्ता जे म्हणतोय दॅट इज व्हेरी वरीसम, आणि तसं असेल तर ऑब्व्हियसली इट इज क्रिएटिंग अ ह्यूज प्रॉब्लेम. मला असं वाटतं की अनएथिकल मीन्सचा वापर करून पैसे कमवणं हे तर सरासर चूक आहे. बरोबर. आणि विच एव्हर वे, म्हणजे एक उदाहरणच द्यायचं तर विजय मल्ल्या, की ज्या माणसाने अत्यंत अनएथिकल गोष्टी करून पैसे कमावले, आणि नुसतेच अनएथिकल गोष्टी नाही, त्याने स्वतःची पर्सनल अय्याशी केली, पण किंगफिशर एअरलाइन्सचे जे पायलट होते, जे एअर होस्टेस होते, बाकीचा स्टाफ होता, त्यांच्या सॅलरीज दिल्या नाही. हे तर बेजबाबदार वर्तन आहे अक्षरशः. बरोबर. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या काही गोष्टी करून आपण पैसे मिळवणं आणि छानछोक करणं हे तर सर्वतः चूक आहे असं मी म्हणेन. पण त्याच्या सोबत एक विचार अजूनही केला पाहिजे, आणि तो विचार हा केला पाहिजे की नैतिक अनैतिक जसं आहे तसंच ॲम आय डुईंग समथिंग प्रोडक्टिव्ह. म्हणजे शेअर मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग करणं मला माहित नाही इल्लीगल आहे का, प्रॉब्ली इल्लीगल किंवा अनैतिक कदाचित नसेल. इल्लीगल नाहीये. जसं कदाचित गॅम्बलिंग असेल, गॅम्बलिंग इल्लीगली आणि अनैतिकी आहे, तसं कदाचित शेअर मार्केटमधलं इंट्राडे ट्रेडिंग कदाचित नसेल. पण मला प्रश्न पडतो की 20 किंवा 22 किंवा 25 वर्षाच्या तरुण मुला मुलीने हे काहीतरी करून याच्यामधले जे सिस्टमिक इनएफिशियन्सीज आहेत याचा फायदा घेऊन पैसे कमवण्याच्या ऐवजी काहीतरी जास्ती प्रोडक्टिव्ह सकारात्मक करून त्याच्यातनं तरी पैसे कमवावे. सो शेअर मार्केटमध्ये प्रोडक्टिव्ह काम कोण करतंय? अंतिमतः ती कंपनी करते
म्हणजे समजा कोणाचे तरी टाटाचे शेअर असतील तर कदाचित टाटामधले जे सगळे कामगार आहेत, टाटामधले जे सगळे इंजिनियर्स आहेत, ते लोक मिळून काहीतरी शेवटी ऍटलीस्ट दे आर बिल्डिंग समथिंग प्रोडक्टिव्ह ॲसेट अँड दॅट्स अ ऍक्ट ऑफ क्रिएशन. राईट. मी असं करतो याच्यामध्ये, जर मी फक्त टाटाचे शेअर्स घेऊन इंट्राडे ट्रेडिंग करत असेल तर याच्यामध्ये असं होऊन राहिलं की ऑल क्रिएटिव्हिटी, ऑल प्रोडक्टिव्हिटी इज बिंग आउटसोर्स टू दोज एम्प्लॉईज ऑफ टाटा. Right. आय एम ओनली डुईंग अन अनप्रोडक्टिव्ह गॅम्बलिंग हिअर. दॅट्स सच अ सॅड स्टेट ऑफ अफेअर फॉर मी टू बी इन. बरोबर. सो मला असं वाटतं की ज्याला पैसे कमवायचेच आहेत त्याने समजा कमवले, ऑब्व्हियसली इलिगल कामं तर करू नये, पण इट्स नॉट जस्ट अबाउट इलिगल, इट्स ऑल्सो अबाउट एम आय क्रिएटिंग समथिंग न्यू or am I just doing an unproductive shuffling of assets from here to there? But I think that is very sad state of work. करेक्ट. व्हेरी सॅड स्टेट ऑफ वर्क. तुमच्यापैकी कोणी चार्ली चॅपलिनचा मॉडर्न टाइम्स हा मूवी बघितलाय का मला माहित नाही, जर बघितला नसेल तर जरूर बघा. पण मॉडर्न टाइम्स मूवीमध्ये इंडस्ट्रीयल रेव्होल्युशनच्या नंतर ज्या प्रकारची असेंब्ली लाईन पैदा झाली आणि ज्याच्यामध्ये एखाद्या पर्टिक्युलर प्रॉडक्टचं अथपासून इथेपर्यंतचं जे पूर्ण प्रवास आहे आणि बिईंग एबल टू कॉन्ट्रीब्यूट टू बिल्डिंग अ होल प्रोडक्ट, यापासून कामगार हळूहळू हळूहळू एलिएनेट झाला आणि तो त्या असेंब्ली लाईनवरचा कुठचा तरी एखादा नट असेल तर दिवसभर तो काय करणार, एवढाच नट तो टाईट करणार. तर हे जे काही एलिएनेशन झालं आणि अतिशय मायक्रोकॉझम मध्ये तो व्यक्ती पडला, याचं अतिशय सुंदर चित्रण मॉडर्न टाइम्स मध्ये येतं. ते बघूनच आपल्याला कसं तरी आत गलबलल्यासारखं होतं. पण मी म्हणेन की हे तर अतिशय मुळात वाईट आहे, पण किमान याच्यात तरी तो ऍटलिस्ट ते नट फिरवण्याचं तरी प्रोडक्टिव्ह काम करून राहिला. म्हणजे एका अर्थाने चार्ली चॅपलिनच्या मॉडर्न टाइम्स मधलं जे कॅरेक्टर आहे त्याच्यापेक्षा एक गईगुजरी स्टेट ही आजच्या इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांची आहे. तर मला वाटतं हे रिअलाइज व्हायला पाहिजे. अरे दादा, मी तुमच्या दोघांचं बोलणं ऐकत होतो काही वेळापासून, आणि मला पण एक मटेरियलिस्टिक ऍस्पिरेशन किंवा त्या विषयातलाच एक प्रश्न आहे. तर तो प्रश्न असा आहे की सध्या मी बघतो आजूबाजू किंवा माझं स्वतःचं एक्झाम्पल, तर एक असं मनात एक इच्छा आकांक्षा असतातच की असं वाटतं की वर्ल्ड टूर करायचीच आहे किंवा एखादी कार असावी, एखादी बुलेट गाडी अशी काहीतरी असावी कम्फर्टेबल, आणि ते थोडं असे इच्छा आकांक्षा खूप साऱ्या असतात. आणि मी जेव्हा तुझ्याकडे बघतो तर तुझ्याकडे 4 व्हीलर नाहीये आणि असं दिसत नाही की 2 व्हीलर पण नाहीये. 2 व्हीलर पण नाहीये. मटेरियलिस्टिक असं खूप काही लॅविश असं नाही दिसत आहे, सिम्पलिस्टिक लाईफस्टाईल दिसते. मोबाईल फोन किंवा वॉच पण बघितलं तर मला हा प्रश्न आहे की या असं ऍस्पिरेशन तुझ्याकडे अगोदर नव्हत्या का किंवा यंग वयात होत्या का नाही? मग त्यात तू होत्या तर मग ते कशा चॅनलाइज झाल्या, किंवा नव्हत्या तर म्हणजे कशामुळे नव्हत्या, किंवा याचं इन्स्पिरेशन किंवा ह्या असण्याचा सोर्स किंवा इन्स्पिरेशन काय हे जाणून घ्यायचं. हा डीप प्रश्न आहे सिद्धू. फर्स्ट ऑफ ऑल एक तर म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर वॉट एव्हर अप्रिसिएशन यू डिड फॉर मी. ऑनेस्टली स्पीकिंग मला असं नाही वाटत की माझं आयुष्य खूपच साधं आहे आणि ते थोडंसं याच्यावरही अवलंबून आहे. मला वाटतं की आपण कोणाशी कम्पेअर करतोय. कदाचित आजच्या अनेक ज्या मटेरियल ऍस्पिरेशन्स लोकांच्या मनामध्ये आहेत आणि व्हॉट पीपल एक्सपेक्ट टू हॅव, त्याच्यामध्ये कदाचित माझ्याकडे कमी गोष्टी असतील किंवा कदाचित त्या पर्टिक्युलर ब्रँडच्या नसतील. जसं मी मगाशी म्हणालो की आय डोंट हॅव एन आयफोन, इनफॅक्ट आय डोंट ओन इवन अ सिंगल ॲपल प्रॉडक्ट, नॉट बिकॉज आय कांट ओन इट, बिकॉज आय डोंट वॉन्ट टू ओन इट. पण इफ आय कम्पेअर इट विथ 95% ऑफ द अदर पीपल इन इंडिया, आय एम प्रॉब्ली बेटर प्लेस्ड. सो ते फक्त केव्हिएट आहे म्हणून मी सांगतोय की आपण कायम आपल्यापेक्षा जास्ती फिनान्शियली वेल ऑफ लोकांचे जर आयुष्य बघितले तर आपल्याला असं वाटू शकतं की मी खूप साधा जगतोय, पण अमृतभंग साधा जगत नाही. साधे जगणारे लोक फार वेगळे आहेत. हा एक मानून टाकूया. स्टील तुला जे वाटतं की इफ देर इज सम काइंड ऑफ अ सिम्प्लिसिटी इन माय लाईफ, अँड येस आय डू ट्राय टू ब्रिंग इन सम सिम्प्लिसिटी, ते का किंवा ते कुठून येतं हा तुझा जो प्रश्न आहे. 2 मुद्दे. एक म्हणजे मला तरुण वयात असताना, आणि मी स्वतःला अजूनही तरुण मानतो, आणि आत्ताही कधी कधी अशी इच्छा होते का टू
तू जसं म्हणाला की सम सॉर्ट ऑफ कन्झ्युमरिस्टिक किंवा चंगळवादी वृत्ती किंवा टू ओन समथिंग असं फॅन्सी होते. सो असं काही मी संत आहे, मी इम्युन आहे, याला असं नाहीये. समटाइम्स दीज थॉट्स डू कम टू माय माइंड अँड समटाइम्स आय कांट कम्प्लिटली रेजिस्ट देम. सो असंही घडतं कधी कधी की मी घेतो. सो आय शुड से की समजा मी एखाद्या ठिकाणी मला खूपच चांगला शर्ट भेटला आणि तर मी घेऊन टाकतो यार कधी कधी. म्हणजे असं तर नाही मी ऑनेस्ट होईल असं म्हणणं की मी कधी घेतच नाही किंवा माझ्या त्या अर्जवर कधी कामच केलं नाही. पण ऍट द सेम टाइम ते खूप पण येत नाही थॉट्स, आणि आलेल्या प्रत्येक थॉटवर एक्झिक्यूट करायलाच पाहिजे असं काही गरजेचं नाही. मनात येणारे बहुतांश थॉट्स आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. ते कधीतरी काहीतरी येऊन जातात. समजा आता मी कुठेतरी कामाला गेलो नागपूरला किंवा पुण्याला आणि एखादा बिलबोर्ड मला रस्त्यावर दिसला आणि काहीतरी त्याच्यात काहीतरी एकदम भारी काहीतरी समजा असेल तर साहजिक ऑब्व्हियसली दॅट बिलबोर्ड हॅज बीन पुट अप देअर सो दॅट आय सी इट अँड इट जनरेट्स दॅट थॉट इन माय माइंड. दॅट इज द व्हेरी पर्पज ऑफ दॅट बिलबोर्ड बिंग देअर अँड आय एम नायदर ब्लाइंड नॉर एम आय इडियट. सो ऑब्व्हियसली इट विल जनरेट दॅट थॉट इन माय माइंड. बट वन्स यू सी दॅट, ओके, it doesn't mean that you have to execute on it all the time. दुसरी एक गोष्ट आहे असं मला वाटतं की आय हॅव बीन इनक्रेडिबली फॉर्च्युनेट इन हॅव्हिंग व्हेरी गुड फ्रेंड्स हू हॅव गिवन मी व्हरायटी ऑफ एक्सपिरियन्सेस जस्ट बिकॉज ऑफ देअर ग्रेस अँड ग्रॅटिट्यूड, म्हणजे लव्ह फॉर मी. त्याच्यामुळे अनेक असे जे काही मनामधले ऍस्पिरेशन्स लोकांचे असू शकतात ना, माझे मी न मागताच फुलफिल होऊन गेले यार. आता उदाहरणार्थ मी टेस्ला इलेक्ट्रिक कार जी आहे कम्प्लीट सेल्फ ड्रायव्हिंग तिच्यात बसलोय. माझ्या मित्राची होती आणि तो मला घेऊन गेला मी जेव्हा अमेरिकेत शिकत होतो तेव्हा. किंवा मी लिमोझिन मध्ये बसलोय किंवा मी मर्सिडीज किंवा BMW मध्ये बसलोय. पण ऑल बिकॉज समबडी एल्स ओन्ड इट आणि दे टुक मी विथ देम बिकॉज दे लव्ड मी और आय वॉज फ्रेंड्स विथ देम. आणि आय वॉज लाईक ओके ना, म्हणजे मला मजा आली का त्याच्यामध्ये, आली ना. किंवा एक आता मी त्या गाडीचा ब्रँड विसरलो, कुठची गाडी होती जी काही वॉटेवर नाव होतं, पण त्याच्यामध्ये माझ्या एका अमेरिकेतल्या एका फ्लॉरिडामध्ये असताना ज्यांच्यासोबत मी होतो त्यांनी ती 250 किलोमीटर पर आवरने ती गाडी पळाली होती. सो मी 250 किलोमीटर पर आवरने एका सॉर्ट ऑफ स्पोर्ट्स व्हेकल मध्ये झुप गेलोय माझ्या त्या मित्रासोबत. इट वॉज अ थ्रिलिंग ऍडव्हेंचरस एक्सपिरियन्स. डिड आय एन्जॉय इट? येस, आय एन्जॉयड इट. बट व्हॉट डिड आय डू फॉर इट? ऍक्च्युअली नथिंग. आणि वुड आय लाईक टू चेंज माय लाईफ टू गेट दॅट एक्सपिरियन्स? नो. राईट. ते मिळून गेलं, त्याची मजा वाटली, पण ते नसतं मिळालं तर मी माझ्या जीवनामध्ये काहीतरी अतिशय फंडामेंटल मिस केलं असतं का? मला नाही वाटत. किंवा तो एक्सपिरियन्स वारंवार मिळावा म्हणून मी काहीतरी खूप महागडी पैसे देणारी नोकरी करावी आणि त्याच्यानंतर ती गाडी तशी स्वतः घ्यावी असं मला वाटतं का? नो. I don't have to necessarily own it. There are many others who own it. If at all, sometimes I can get that experience. Not such a big deal. So that is one point. There is one final point though. मी माझ्या जीवनामध्ये काही अशा लोकांना बघितलं सिद्धू, आणि त्यांचा माझ्यावर खूप परिणाम झाला, की जे घरंदाज श्रीमंत होते पण त्यांनी श्रीमंत असूनही ग्रेसफुली आणि साधेपणाने ते जीवन जगले. आणि आय थिंक दॅट हॅज अफेक्टेड मी डीपली. एक उदाहरण म्हणून सांगतो. याला मी मगाशी सांगत होतो की मी 11वी-12वीला नागपूरला शिकायला गेलो. त्यावेळेला आमचे एक फॅमिली फ्रेंड होते, नंदा खरे आणि विद्यागौरी खरे, मराठीतले प्रसिद्ध लेखक. तर त्यांचं घर बरंच मोठं घर होतं आणि त्यांच्या घराच्या वरच्या फ्लोअरवर त्यांनी मला राहायला जागा दिली होती. व्हेरी काइंड ऑफ देम. आणि ते 2 वर्ष मी जे नंदा काका विद्या काकूंसोबत राहिलो वॉज अन अमेझिंग ग्रोथ पिरियड फॉर मी. नंदा खरे, त्यांना नंदा काका म्हणायचे सगळे. IIT बॉम्बेचे सिव्हिल इंजिनियर, खरे आणि तारकुंडे कन्स्ट्रक्शन कंपनीचे मॅनेजिंग डिरेक्टर. ही वॉज डेफिनेटली रिच, पण अतिशय साधे. सो आज श्रीमंती म्हटली तर त्याचं काहीतरी असं व्हल्गर डिस्प्ले ऑफ वेल्थ केला पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी काय प्रकारचे लग्न लागतात हे तुम्हाला माहितीच आहे, मला काही उल्लेख करायची गरज नाही. इतकं बटबटीत, ओंगळवाणं व्हल्गर डिस्प्ले ऑफ वेल्थ is not the only way to be rich. One can be rich but can be sensitive. One can be rich but can be graceful. One can be rich but can be simple. One can be rich but still have higher pursuits in life.
हे मी नंदा खऱ्यांचं एक उदाहरण घेतोय, पण ते कपडे काय घालायचे इथपासून त्यांचं घर कसं होतं, इथपासून ते गाडी कुठची चालवायचे, या प्रत्येक गोष्टीमध्ये मी सिम्प्लिसिटी बघितली आणि ग्रेस बघितली. राईट. त्या श्रीमंतीचा कुठलाही दर्प नाही, त्या श्रीमंतीचा कुठलाही गर्व नाही. तर अशा प्रकारचे घरंदाज श्रीमंत, अशा सुदैवाने अनेक लोकांना मला बघण्याचा योग आला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज श्रीमंतीला ज्या पद्धतीने ओनिंग अ लॉट ऑफ स्टफ, शोईंग दॅट आय ओन अ लॉट ऑफ स्टफ अँड डुईंग सम एक्झॉटिक थिंग्स, हे जणू काही दॅट इज कन्सिडर्ड इक्वॅलंट विथ रिचनेस, मला असं नाही वाटत. And I think there is a more aesthetic, subtle way in which also you can be rich. So I'm not that rich. I'm definitely not poor, because India has a lot of poor people. And if I know that India has a lot of poor people, neither you nor me or Dhananjay are poor. So let's be in acknowledgement of that. We may or may not be filthy rich. I don't even want to be filthy rich. But if at all, whatever richness I have, I think there is a matured and wise way in which one can live with it, rather than letting it come out in the form of the expensive marriages that we see. नक्कीच. यात दादा तो एक पार्ट मला अजून विचारायचा वाटतं, तो म्हणजे तो रिचनेस ऑफ लाईफ. हा सुंदर शब्द आहे, सुंदर असं वाटतं की काय कन्सेप्ट आहे. तर मग रिचनेस ऑफ लाईफ तुझ्या मते काय आहे? काही मी मगाशी त्याला बोललो, एक मला असं वाटतं की ऑनेस्ट, जेन्युइन आणि इंटेन्सली मी काही करण्याचा प्रयत्न केला का जीवनात. If you become successful, great. But even if you don't become successful, just the act of झोकून देऊन honestly, genuinely trying to do something. राईट. I think that's a very important aspect of richness of life. हा अनुभव हाच मुळात अतिशय रिचनेस देणार आहे. दुसरं मला असं वाटतं की माझ्या अवतीभोवतीचा जो समाज आहे, जो निसर्ग आहे, जे माझं दैनंदिन एन्व्हायरमेंट आहे, माझ्या अवतीभोवतीचे लोक आहेत, यांच्या बाबतीत मी किती ऑब्झर्वंट आहे, यांच्यासोबत डू आय रिअली एंगेज. म्हणजे काही काही ठिकाणी तुला माहिती आहे की नाही मला माहित नाही, काही काही कंपन्यांमध्ये असं असतं की जी एक लिफ्ट असते ना लोकांना आणि एम्प्लॉईजना जायला, वेगळी लिफ्ट असते सीईओ ला जायला, कारण त्याचा संबंध येऊ नये म्हणून. आता इज दॅट सीईओ रिच? ऑब्व्हियसली ही इज रिच, पण इज दॅट सीईओ लिव्हिंग अ लाईफ ऑफ रिचनेस? आय डोंट थिंक सो. आय डोंट थिंक सो. उलट मी रस्त्यावरच्या ज्या चहा टपरीवाल्याकडनं रेग्युलरली चहा पितो, त्या चहा टपरीवाल्याकडे समजा मी तिथे उतरल्यानंतर त्याच्याकडे बघितल्यानंतर तो जी माझ्याशी नजरानजर करतो ना, आणि त्याला कळून जातं काय आहे. इव्हन ती छोटीशी नजरानजर इज ऑल्सो आय थिंक रिचनेस ऑफ लाईफ. सो माझ्या अवतीभोवतीच्या लोकांसोबतचा हा काहीतरी एक देर बिंग सम काइंड ऑफ अ रिलेशनशिप देअर. तिसरं मी जसं त्याला मगाशी म्हणत होतो की इज माय इनर माइंड रिच. आपण इतक्या फालतू गोष्टींच्या मागे अदरवाईज लागलेलो असतो, तर मला स्वतःला तिथे वाचन, मूवीज, कला हे फार महत्वाचं वाटतं, कारण त्याच्यामुळे आपण अतिशय सुंदर कुठल्या तरी मानवी इतिहासातल्या अनेक अप्रतिम गोष्टींच्या संपर्कात येतो. त्याच्यामुळे माझं बाह्य जीवन श्रीमंत आहे की नाहीये हा भाग वेगळा, पण माझं इनर माइंड तर खूप रिच राहू शकतं, आणि ते रिच करणं ऍक्च्युली फार काही अवघड नाहीये, फार सहज होऊ शकतं. सो रादर दॅन मेकिंग my footwear and my watch and my phone rich, there is a lot that I can do so that I make my mind and my heart rich. So ते मला एक डेफिनेट वाटतं. आणि एक अजून शेवटचा मला रिचनेसचा भाग असा वाटतो की टू बी एबल टू लिव्ह लाईफ फॉर सर्टन आयडियल्स अँड विथ अ ग्रुप ऑफ पीपल वेर यू थिंक यू बिलॉंग. I think that these four things constitute richness of life for me. These should be our pillars of life. करेक्ट. वा,
मनीचं कन्व्हर्सेशन ऐकत होती आणि युवांसोबत बोलताना बऱ्याचदा हा प्रश्न पडतो. सो मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे, तुला त्याच्या बाबतीत काय वाटतं की फिनान्शियल एस्पिरेशन्स माझ्या कमी असतील, ठीक आहे, मला वाटतं की मला मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल जगायची आहे, बट आजूबाजूच्या लोकांकडनं किंवा फॅमिलीकडनं इतकं बंबार्डमेंट असतं की फायनान्शियल इमर्जन्सी आली तर काय, काही हेल्थ इश्यूज आले तर काय, आणि त्याच्यामुळे काहीतरी डिस्कम्फर्ट येतो आणि त्रास होतो. ते काही नेहमी येतं असं काही नाही आहे, बट इट्स टू लेस अ प्रोबॅबिलिटी. पण त्याच्यावर रिव्हॉल्व कितपत व्हायला पाहिजे आणि त्याच्या बाबतीत तुला काय वाटतं की युवांनी त्याच्याबद्दल काय विचार करायला पाहिजे? इंटरेस्टिंग. तो फिअर असतो एक प्रकारचा. सो आय थिंक तुझ्या प्रश्नामध्येच तू थोडंसं उत्तर दिलेलं आहे की काही हेल्थ इमर्जन्सी किंवा इतर काही इमर्जन्सी जीवनामध्ये येऊ शकते का? नक्कीच येऊ शकते. आणि म्हणून त्याच्यासाठी काही तरतूद करून ठेवायला पाहिजे का? ठेवायला पाहिजे. त्यासाठीच तर आपण सेव्हिंग्स करतो. सो मला असं वाटतं की हा विचार मग मी मोबाईलचा ब्रँड कुठला निवडायचा त्याच्यातही केला पाहिजे की तिथे मी एक्स ब्रँडच्या ऐवजी वाय ब्रँड जर घेतला आणि काही पैसे वाचवले आणि ते पैसे जर मी सेव्ह केले तर दॅट इज गोइंग टू गिव्ह मी सम फ्युचर security and which is going to make me more free today to do what I really want to do. नाहीतर असं होऊन जाईल की 17व्या वर्षी काय होईल किंवा 90व्या वर्षी काय होईल आणि होईल का हे माहित नाही, पण काहीतरी होईल या भीतीने मी आजच माझं फ्रीडम गमावून बसतो. सो वन थिंग इज त्याची काही तरतूद जरूर करायला पाहिजे, पण त्याच्यासाठीच आपण सेव्हिंग करतो. हेल्थ इन्शुरन्स सगळ्यांनी घ्यायलाच पाहिजे कारण त्याच्यामुळे अनेक गोष्टी तुमच्या साध्य होऊन जातात. तिसरं मला असं वाटतं की चांगले रिलेशनशिप्स बिल्ड कराव्या. अनेकदा असं होतं की सगळ्या गोष्टी काही सांगून नाही येत, पण आता माझा एक मित्र होता, त्याच्या बहिणीच्या ऑपरेशनसाठी अचानक त्याला पैसे लागणार होते आणि त्याने मला एक दिवशी फोन केला की त्याला अशी मदत आहे. त्याला ऑलरेडी त्याच्या इतर मित्रांनी काही मदत केली होती, पण त्याचा काही थोडा शॉर्टफॉल होता. तर त्याने मला फोन केला की दादा तू मला याच्यामध्ये मदत करू शकतो का? मी म्हटलं अगदी जरूर करीन, व्हाय नॉट. माझे पैसे माझ्या अकाउंटमध्ये आता एनिवे लाईन पडलेत, त्याच्यापेक्षा आता तुला त्याचा उपयोग होईल तर व्हाय नॉट. पण ही त्याची आणि माझी इतकी जेन्युइन रिलेशनशिप आहे आणि म्हणून कदाचित त्याला आज गरज पडली त्याने मला मदत मागितली, कदाचित उद्या मला गरज पडेल तर मी त्याला मदत मागू शकतो. दॅट डझंट मीन की मीच माझ्या अकाउंटमध्ये सगळे पैसे ठेवले पाहिजे किंवा त्याने त्याच्या अकाउंटमध्ये. सो हे मला असं वाटतं एक आहे. पण सोबत हे जसं मी मगाशी म्हणालो की त्या रेअर पॉसिबिलिटीचा विचार करत 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 एम आय लिव्हिंग माय एंटायर लाईफ जस्ट इन दॅट स्केअर, हे जरूर बघायला पाहिजे. थँक्यू दादा. आणि खरं मध्ये खूप जास्त मजा आलेली आहे आणि खूप भारी वाटलं. खूप काही गोष्टी क्लिअर झाल्या माझ्या पर्सनल व्ह्यूने बघायला गेलं तरी, आणि जे मित्र ऐकतील तुला माझ्या मार्फत तरी का होईना किंवा आपल्या चॅनल मार्फत, त्यांच्या पण खूप गोष्टी क्लिअर होतील करिअर बद्दलच्या, मनी बद्दलच्या. आणि जी आपली स्कीम होती सगळ्यात आधी 21 दिन में पैसा डबल, अशी काही स्कीम तर आपण दिलेली नाही, पण पैसे आणि करिअरच्या बाबतीतलं जे नातं आहे ती बऱ्यापैकी क्लिअर झालेलं आहे. आणि तुझ्या मार्फत आमचा बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच चेंज होणार आहे. आणि ही जी स्कीम आहे ही स्कीम तुम्ही आपल्या सगळ्या मित्रांना सगळ्यांना नक्की शेअर करू शकता आणि सगळे त्याबाबत तुम्हाला धन्यवाद देतील, तुम्हाला थँक्यू म्हणतील. तर धन्यवाद. थँक्यू सो मच धनंजय, सिद्धू, अदिती, थँक्स. तुझी स्टोरी सांगितलीस ना की पैसा हा चप्पल सारखा ठेवला पाहिजे, त्याच्यामुळे मला बाकी लिबरेटेड आणि फ्री जगायला मार्ग मिळतो. सो इट इज अ गुड वे. आणि रिलेशनशिप विथ मनी, चप्पल आहे तर चप्पललाच ठेवायला पाहिजे, म्हणजे माझे हात मोकळे असतात पुढे माझी लाईफ जगायला. खरं. थँक्यू.